उत्साह कुठल्या लग्न समारंभात किंवा कुठल्या संगीत महोत्सवाचा नाही, तर हा होळीचा उत्सव सुरू आहे। नेहमीच्या रासायनिक रंगांना फाटा देत निसर्गाशी नातं सांगत दरवर्षी फुलांची होळी खेळली जाते। अकोल्यातील खंडेलवाल महिला मंडळानं गेल्या 12 वर्षांपासून ब्रिज की होली या उत्सवाची सुरुवात केली आहे। कारण सध्या पाण्याची खूप टंचाई आहे, गुलाल हे सगळे केमिकल्स असतात, त्यामुळे स्किनला खूप प्रॉब्लेम होते। नंतर आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून आम्ही फुलांची होळी खेळतो। रंगांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम जास्त आहेत, त्यामुळे बच्चे कंपनीलाही फुलांच्या होळीत जास्त आनंद वाटतो। एवढंच नाही तर ज्येष्ठ नागरिकांनाही फुलांच्या रंगात न्हावून जायला आवडतंय। मला फुलांची होळी खेळताना खूप मजा आली। आम्ही धमाल केला आणि आम्हाला एवढी मजा आली की प्रोग्राम खतम व्हायच्या नंतर पण आम्ही होळी खेळतच होतो। फुलाची होळी खेळाले और खूप आनंद वाटला। सगळ्याच्या बराबर मी होळी खेळली और आम्हाला खूप आनंद, सारी सुदबुद भुलली, आनंदाने खूप खेळलो। प्रेम आणि सप्तरंगाचं मानवी मनाशी नातं सांगणारी होळी अलीकडे कृत्रिम रंगानं बेरंग होत चालली आहे। त्याला फुलोत्सवाचा मिळालेला पर्याय स्वागतार्ह आहे। रासायनिक रंगांनी अलीकडच्या होळीचा पार बेरंग केलाय, त्यामुळे निसर्गाशी पर्यावरणाची नातं सांगणारी ही फुलांची होळी समाजासाठी एक नवीन संदेश देणारी असं म्हणता येईल। उमेश लोणे, एबीपी माझा, अकोला।